यहेजकेल अध्याय 45। तुम्ही चिठ्ठ्या टाकून वतनासाठी देशाची वाटणी कराल, तेव्हा परमेश्वरा प्रित्यर्थ समर्पित अंश अर्पावा। जमिनीचा एक वाटा पवित्र म्हणून वेगळा काढून ठेवावा। त्याची लांबी 25,000 हात व रुंदी 20,000 हात असावी। हे सारे क्षेत्र चोहोकडून पवित्र ठेवावे। यापैकी 500 हात लांब व 500 हात रुंद एवढी समचौरस जागा पवित्र स्थानासाठी ठेवून तिच्या भोवती 50 हात खुली जागा राखून ठेवावी। ती सभोवती समचौरस असावी। त्या मापिलेल्या जमिनीतून तू 25,000 हात लांब व 10,000 हात रुंद क्षेत्र मापून काढ। या क्षेत्रात पवित्र स्थान होणार, ते परम पवित्र होय। हे क्षेत्र पवित्र राहावे। सेवा करावयास परमेश्वरा समीप जाणाऱ्या पवित्र स्थानाच्या सेवकांसाठी म्हणजे याजकांसाठी ते असावे। त्यात त्यांच्या घरांसाठी जागा व पवित्र स्थानासाठी पवित्र जागा असावी। 25,000 हात लांब व 10,000 हात रुंद एवढी जागा मंदिराची सेवा चाकरी करणाऱ्या लेव्यांची व्हावी। वसतिस्थानासाठी हे त्यांचे वतन होय। समर्पित अंश म्हणून जी जागा निराळी ठेवावयाची, तिला लागून 5,000 हात रुंद व 25,000 हात लांब एवढी जमीन नगरासाठी वतन म्हणून द्यावी। ही सगळ्या इस्रायली घराण्याची व्हावी। समर्पित अंश म्हणून ठेवलेला भाग व नगरास दिलेला भाग यास लागून दोहो बाजूकडील म्हणजे पश्चिमेकडील व पूर्वेकडील जागा अधिपतीस द्यावी। पश्चिम सीमेपासून पूर्व सीमेपर्यंत तिची लांबी इस्रायली वंशास वाटून दिलेल्या भागाच्या लांबी इतकी असावी। ही जमीन इस्रायलात अधिपतीचे वतन व्हावी। म्हणजे यापुढे माझ्या अधिपतींनी माझ्या लोकांवर जुलूम करू नये, तर इस्रायली घराण्यातील निरनिराळ्या वंशास दिलेली जमीन ज्याची त्याजकडे राहू द्यावी। प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्रायलाच्या अधिपतींनो, झाले ते पुरे। आता तुम्ही बलात्कार व जुलूम यापासून दूर राहा। न्याय व नीती यांचे पालन करा आणि माझ्या लोकास त्यांच्या वतनातून घालवून देण्याचे सोडा, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। खरी तागडी, खरी एफा व खरी बथ वापरा। एफा व बथ ह्या दोन्ही एकाच परिमाणाच्या असाव्यात। बथ होमराचा 10वा भाग, तशीच एफा ही होमराचा 10वा भाग ह्या होमराच्या प्रमाणाने असाव्या। शेकेल 20 गेरांचा असावा आणि माने 20 शेकेलांचा, 25 शेकेलांचा किंवा 15 शेकेलाचा असावा। समर्पित अंश म्हणून अर्पावयाची तुमची अर्पणे येणेप्रमाणे असावी। गव्हाच्या एका होमरामागे 1/6 एफा गहू आणि जवाच्या एका होमरामागे 1/6 एफा जव द्यावे। तेलाचा नियमित अंश द्यावयाचा
तो 10 बथांचा खोर म्हणजे 1 होमर, यामागे 1.5 बथ असावा. 10 बथांचा 1 होमर होतो. इस्रायल देशातील पाणथळाच्या कुरणातील कळपातून 200 मेंढरांमागे 1 कोकरू द्यावे. लोकांप्रित्यर्थ प्रायश्चित्त करावे म्हणून अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही द्यावी, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. इस्रायलाच्या अधिपतीस देशाच्या सर्व लोकांनी ही समर्पित अंशाची अर्पणे पुरविली पाहिजेत. उत्सव, चंद्रदर्शने, शब्बात व इस्रायल घराण्याचे सर्व सण, यात होमार्पण, अन्नार्पण व पेयार्पण यांची तरतूद करणे हे अधिपतींचे काम आहे. इस्रायल घराण्यासाठी प्रायश्चित्त करावयासाठी त्याने पापार्पण, अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही सिद्ध करावी. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस 1 निर्दोष गोरा घेऊन पवित्र स्थान शुद्ध करावे. तेव्हा याजकाने पापार्पणाच्या पशूचे रक्त घेऊन ते मंदिराच्या दरवाजाच्या बाह्यांवर, वेदीच्या बैठकीच्या चारी कोपऱ्यांवर व आतील अंगणाच्या दरवाजाच्या बाह्यांवर शिंपडावे. तसेच त्या महिन्याच्या सप्तमीस भ्रांतीत पडलेल्या किंवा मूढ झालेल्या प्रत्येक माणसाप्रित्यर्थ असेच करावे. या प्रकारे तुम्ही मंदिरासाठी प्रायश्चित्त करावे. पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस तुम्ही वल्हांडण म्हणजे पुऱ्या सप्तकाचा सण पाळावा. ह्या सणात बेखमीर भाकरी खावी. त्या दिवशी स्वतःसाठी व देशाच्या सर्व लोकांसाठी पापार्पण करावे. म्हणून अधिपतीने 1 गोरा सिद्ध करावा. परमेश्वरास होमार्पण करण्यासाठी सणाचे 7 दिवस त्याने 7 निर्दोष गोरे व 7 मेंढे सिद्ध करावे आणि पापार्पणासाठी रोज 1 बोकड सिद्ध करावा. आणि अन्नार्पण म्हणून दर गोऱ्यामागे व दर मेंढ्यामागे एफाभर अन्न व दर एफाबरोबर 1 हीनभर तेल अर्पावे. 7व्या महिन्याच्या पौर्णिमेपासून सणाचे 7 दिवस पापबली, होमबली, अन्नबली आणि तेल ही याप्रमाणेच अर्पावी.